नमस्कार मित्रांनो. एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 14 जूनला जी झाली आहे, हिची प्राथमिक उत्तर तालिका सुद्धा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली. या प्राथमिक अंदाजानुसार एक्सपेक्टेड म्हणजे एक प्राथमिक संभाव्य कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो, त्याच स्वरूपामध्ये आपला सेफ स्कोर किती असायला पाहिजे, त्याचबरोबर एकूण किती पदं होते, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, सर्वात प्रथम जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली कंबाईन ग्रुप बी ची, तर यामध्ये एकूण 552 जागा होत्या. किती? 552 पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये पदाचा विचार केला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी अर्थात एएसओ पद, त्यानंतर एसटीआय पद आणि पीएसआय या 3 पदासाठी परीक्षा होती. बघा, ज्यामध्ये एकूण जागा जर बघितल्या एएसओ साठी जागा किती होत्या? एकूण 6 पद होते. त्याचबरोबर मित्रांनो, या संपूर्ण याची पीडीएफ जर प्राप्त करायची असेल तर खाली एमपीएससी ऑल इन वन हे टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, ती लिंक जॉईन करा. बघा की एसटीआय साठी एकूण जागा किती होत्या? 236 जागा होत्या. 236. तुम्ही जागेचं विवरण आपापल्या याच्यानुसार सोयीनुसार नंतर बघू शकता की किती येतं, परंतु ढोबळ मानाने 236 जागा होत्या. त्यानंतर पीएसआय जे पद आहे त्या पीएसआय पदाच्या 310 जागा होत्या. किती? 310 जागा होत्या. अशा प्रकारे जागेची विभागणी. आता नेमका पहिला प्रश्न आहे की पेपर कसा होता. काही जण म्हणतात प्रश्न जास्त अवघड होता, सोपा होता, मध्यम स्वरूपाचा पेपर होता. परंतु एकंदरीत आपण विचार करता पेपरचे जर का आपण प्रश्नाचा अंदाज जर बघितला की एकूण तुम्हाला 10 प्रश्न इतिहासावर होते, भूगोलावर 10 प्रश्न, अर्थशास्त्रावर 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न, राज्यघटनेवर 15 प्रश्न आणि विज्ञानावर 15 प्रश्न आणि राहिला तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर 20 प्रश्न. कमी जास्त मॉडरेट स्वरूपात जरी म्हटलं तरी इतिहासामध्ये 5 ते 6 प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर आहेत. याच्या मधल्या रेंजमध्ये भूगोलामध्ये सुद्धा 5 ते 6 प्रश्न बरोबर येत आहेत. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये 8 ते 10 च्या दरम्यान आहे. त्यानंतर चालू घडामोडी सुद्धा 10 ते 11 च्या दरम्यान, राज्यघटनेमध्ये सुद्धा 10 ते 12 च्या दरम्यान प्रश्न बरोबर येत आहेत. विज्ञान थोडं अवघड वाटते, तिथे सुद्धा 8 ते 10 आणि गणित ते बुद्धिमत्ता अशा प्रकारे 10 ते 12 असे एकंदरीत या मधल्या पातळीमध्ये विद्यार्थ्यांचे काही स्कोर येतात किंवा प्रश्न बरोबर आलेले येतात. तर याच्यावर एक प्राथमिक आपण अंदाज बघतोय की जवळपास एकंदरीत म्हटलं तर विद्यार्थ्यांचे 50 प्लस विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर येतं. परंतु एकंदरीत सेफ स्कोर आपला किती असला पाहिजे, तर हे आपल्याला लक्षात घेताना की नेमका कट ऑफ किती असेल. तर प्रवर्गनिहाय जर आपण बघितलं तर ओपन पुरुष वर्गाचा जो कट ऑफ आहे, बघा जागेची विचार करता की पुरुष वर्गाचा कट ऑफ हा 48 ते 51 च्या दरम्यान. बघा 48 ते 51 च्या दरम्यान. हिच्या पुढं प्लस मायनस 3-4 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, हे प्राथमिक अंदाज बघतोय आपण. ज्यामध्ये फिमेलचा कट ऑफ किती 45 ते 47 दरम्यान असू शकतो. त्यानंतर ओबीसीचा 47 ते 50 पुरुष वर्गामध्ये, महिलेचा 44 ते 47. ईडब्ल्यूएस प्रवर्गातून जर असाल तर पुरुषांचा एक संभाव्य कट ऑफ 41 ते 43 दरम्यान. त्यानंतर महिलांचा 38 ते 40 दरम्यान. एससीबीसीचा 48 ते 50 च्या दरम्यान आहे. त्यानंतर फिमेलचा 45 ते 57 दरम्यान असू शकतो. त्यानंतर एससी एसटीचा 46 ते 48 दरम्यान आणि 43 ते 45 दरम्यान. आणि एसटी प्रवर्ग जो आहे तर 44 ते 46 पुरुष वर्ग आणि महिलांचा 41 ते 43 दरम्यान. बघा, आता बऱ्याच जणांच्या नंतर याच्यावर कमेंट येतील व्हिडिओला की काही पण कट ऑफ सांगता, मार्क इतक्यापेक्षा जास्त आहेत. काही ज्यांचे मार्क कमी आले ते म्हणतील बा कट ऑफ व्यवस्थित आहे. ज्यांचे मार्क थोडे जरा याच्याही पेक्षा कमी असतील ते म्हणतील कुठलाही कट ऑफ सांगताय. काहीचा असं परत मत असू शकतं की एवढा कमी लागणार नाही ज्यांचे मार्क जास्त आहेत ते. परंतु हे काय प्राथमिक अंदाज आहे, हे काय प्राथमिक अंदाज आहे. याच्यामध्ये 5 ते 6 मार्क मागे सुद्धा होऊ शकतात, 5 ते 6 मार्क पुढं सुद्धा होऊ शकतात. एकंदरीत फक्त आपण काय बघितला, एक सेफ स्कोर इथं बघितलेला आहे. ज्यांचे मार्क इथपर्यंत येतात त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करा. ज्यांचे थोडे कमी जास्त 2-3 मार्क कमी जास्त आहेत त्यांनी सुद्धा काय करा, जे विषय तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी आहेत, जे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी आहेत आणि आगामी येणारे जे काही तलाठी, नगर परिषद इत्यादी ज्या परीक्षा आहेत या संपूर्ण परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला तेच विषय असणार आहेत. कारण की मराठी इंग्रजी सुद्धा तिकडं कामात पडेल, मुख्यला नाही बसले तरी इकडं इतर सरळ सेवेसाठी सुद्धा कामात पडणार आहे. त्यामुळं ज्यांचा या दरम्यान स्कोर येतोय त्या विद्यार्थ्यांनी कुठलंही मागे पुढे न बघता मुख्य परीक्षेची सुरुवात करा. भेटू पुढील वेळेमध्ये. काळजी घ्या, अभ्यास करा.